बोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र आणि आपल्या लेह लडाख कॅराव्हॅन प्रवासाचा दिवस 13 भाग 2 मध्ये तुमचं मनापासून स्वागत. हुंडूर विलेजचा निरोप देत आज आपण निघालो होतो लडाख मधील सर्वात स्वप्नवत ठिकाण पॅंगॉन्ग लेकच्या दिशेने. श्लोक नदीच्या काठाने जाणारा हा प्रवास म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक जिवंत चित्र. एक बाजूला उंचच उंच पर्वत रांगा, दुसऱ्या बाजूला निळशार आकाश आणि मध्येच वळणावळणावरचा रस्ता. प्रत्येक किलोमीटर सोबत निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलत जात होतं. जवळपास 6 तासाचा प्रवास केल्यानंतर अखेर तो क्षण आला आणि समोर दिसलं एक जगप्रसिद्ध पॅंगॉन्ग लेक. त्या पहिल्या दर्शनाचा आनंद शब्दात व्यक्त करणं खरंच अशक्य होतं. समुद्र सपाटीपासून तब्बल 14,270 फूट उंचीवर वसलेले सरोवर सुमारे 144 किलोमीटर लांब आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास 1/4 भाग भारतात तर उर्वरित भाग तिबेट मध्ये पसरलेला आहे. पॅंगॉन्ग लेकचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे याचे बदलणारे रंग. सूर्याच्या किरणांसोबत कधी गडद निळा, कधी फिरोजी तर कधी हिरवट छटा. प्रत्येक क्षणी हा नजारा नव्याने प्रेमात पाडतो. याच ठिकाणी थ्री इडियट चित्रपटाची प्रसिद्ध सीन चित्रित झालं होतं आणि तेव्हापासून पॅंगॉन्ग लेक जगभरातील पर्यटकांचं एक आकर्षक बनलं आहे. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करता येतं, पण प्रत्यक्षात अनुभवाची गोष्टच वेगळी. लडाखला आलात तर पॅंगॉन्ग लेकला नक्की भेट द्या, कारण ही फक्त लेक नाही तर आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावा असा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट प्रवासासाठी मार्ग घेतलेला फॉलो करायला विसरू नका. हर हर महादेव.